हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 अरिथमेटिक प्रोग्रेशन फर्स्ट 3 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले होते. टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल बघा, बुक ओपन करा. फोर्थ एक्झाम्पल दिलेला आहे. देयर इज एन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स. एक ऑडिटोरियम आहे. ऑडिटोरियम म्हणजे काय, एक मोठा हॉल आहे आणि तिथं रो मध्ये चेअर्स आहेत. सपोज दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, फिफ्थ रो. या पद्धतीने नंबर ऑफ रोज, हाऊ मच, 27 रोज आहेत. कुठं त्या ऑडिटोरियम मध्ये असे किती रोज आहेत? 27. आणि फर्स्ट रो मध्ये किती चेअर्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. या पद्धतीने या फर्स्ट रो मध्ये 20 चेअर्स आहेत. आणि नेक्स्ट रो जे आहे, नेक्स्ट रो मध्ये किती चेअर्स आहेत बघा. देयर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो, 22 सीट्स इन द सेकंड रो. हे सेकंड रो जे आहे याच्यामध्ये 22 सीट्स आहेत. नेक्स्ट रो मध्ये 24 सीट्स आहेत. नेक्स्ट रो 26. या पद्धतीनं लास्ट रो हे 27 नंबरचं रो आहे. इथं 28 चेअर्स आहेत. पहिल्या रो मध्ये 20 चेअर्स, सेकंड रो मध्ये 22 चेअर्स, थर्ड रो मध्ये 24 चेअर्स. या पद्धतीने नंबर ऑफ रोज किती आहेत? 27 आहेत. आणि ईच रो मध्ये 2 नंबर ऑफ चेअर्स इन्क्रीजेस बाय 2. प्रत्येक रो मध्ये 2 चेअर्स हे पहिल्या रो पेक्षा जास्त आहेत. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. 22 सीट्स इन सेकंड रो, 24 सीट्स इन द थर्ड रो अँड सो ऑन. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ या पद्धतीने आपल्याला एक 15th रो मिळेल. 15th रो हे फर्स्ट रो, हे सेकंड रो, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. या पद्धतीने आपल्याला 15th रो मध्ये नंबर ऑफ चेअर्स किती आहेत, या 15th रो मध्ये नंबर ऑफ चेअर्स किती आहेत? हे 20 22 हे नंबर ऑफ चेअर्स आहेत. या फर्स्ट रो मध्ये 20 चेअर्स आहेत, सेकंड रो मध्ये 22 चेअर्स आहेत. अँड लाईक दिस सो ऑन. नंबर ऑफ चेअर्स इन्क्रीजेस होत आहेत 2 ने. 15th रो मध्ये नंबर ऑफ चेअर्स फाइंड आउट करायचं आहे. अँड देन फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन ऑडिटोरियम. म्हणजे टोटल 27 जे रो आहेत त्या रो मध्ये टोटल किती चेअर्स आहेत, म्हणजे हॉल मध्ये किती चेअर्स आहेत ऑडिटोरियम मध्ये. म्हणजे आपल्याला 2 गोष्टी इथं फाइंड आउट करायचे. एक 15th रो मध्ये असणारे नंबर ऑफ चेअर्स म्हणजे T15 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. T1 म्हणजे फर्स्ट रो मध्ये असणारे नंबर ऑफ चेअर्स 20. सेकंड रो मध्ये T2 मीन्स 22 चेअर्स. लाईक दिस दे आर आस्किंग फॉर द नंबर ऑफ चेअर्स इन 15th रो, दॅट इज T15 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड सेकंड थिंग, टोटल चेअर्स किती आहेत, टोटल सीट्स किती आहेत, नंबर ऑफ टोटल नंबर किती आहेत म्हणजे आपल्याला यस 27 फाइंड आउट करायचे. यस फाइंड आउट, यस 27 म्हणजे टोटल रोज किती आहेत? 27. आणि त्या 27 रोज मध्ये टोटल जे सीट्स आहेत ते सीट्स म्हणजे S27 आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे क्वेश्चन तुम्ही रीड केल्यानंतर फर्स्ट यू विल गो to particular the question asking in that question, or which thing is find out. कोणतं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते जर तुमच्या लक्षात आलं तर एक्झाम्पल इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता फक्त या क्वेश्चनचा आन्सर राईट डाऊन करत असताना आपल्याला जे स्टेपिंग करायचं इन युअर वर्ड तुम्ही राईट डाऊन करा. आता नंबर ऑफ सीट्स इन ईच रो जे दिलेलं आहे ते आपण फर्स्ट राईट डाऊन करूया. इन अन ऑडिटोरियम नंबर ऑफ सीट्स इन ईच रो इज ॲज बिलो. कोणत्या पद्धतीने बघा. फर्स्ट रो मध्ये 20 चेअर्स और 20 सीट्स, 22 सीट्स, 24 सीट्स, 26,
28 अँड सो ऑन. या पद्धतीने ईच रो मध्ये असणारे नंबर ऑफ सीट्स आपण राईट डाऊन केलो. हियर कॉमन डिफरन्स, आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करूया. बिकॉज दिस इज सिक्वेन्स, दिस इज नॉट एन एपी. त्यांनी एपी आहे असं काय दिलेलं आहे का नाही. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, दिस सिक्वेन्स इज एपी हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. कॉमन डिफरन्स d is equal to 22 minus 20, we get 2. Second common difference, d is equal to 24 minus 22, that is also 2. So therefore common difference d is equal to 2 is a constant. So therefore 20, 22, 24, 26, 28, so on is an AP. बघा काय लिहिलं आपण, in an auditorium number of seats in each row is as below. 20, 22, 24 या पद्धतीने नंबर ऑफ सीट्स आहेत आणि हे सिक्वेन्स मिळालं. आणि हियर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. सो देअरफॉर दिस इज an AP. AP आहे आपण प्रूव्ह केलं. सो देअरफॉर आता बघा, फर्स्ट टर्म A इज इक्वल टू, फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 20, A ची व्हॅल्यू 20. कॉमन डिफरन्स B इज इक्वल टू 22. त्यानंतर नंबर ऑफ रोज, number of rows, that is called as n is equal to 27, and number of seats in 15th row, म्हणजेच आपल्याला T15 फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी काय काय लिहिलं, फर्स्ट टर्म A लिहिलंय, कॉमन डिफरन्स नंबर ऑफ रोज, किती रोज आहेत, 27th पर्यंत रो आहे, 27th रो आहे. आणि या 15th रो मध्ये नंबर ऑफ सीट्स किती आहेत, म्हणजे दॅट इज T15 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर फॉर्म्युला आहे Tn is equal to A plus n minus 1 into D. आता व्हॅल्यू पुट अप करा आणि फाइंड आउट करा. सो देअरफॉर Tn that is T15 is equal to 20 plus 15 minus 1 into D, that is 2. So therefore T15 is equal to 20 plus 14 into 2. 15 minus 1 we get 14. 14 into 2, that is 20 plus 14 into 2, 28, and 20 plus 28 how much, that is 48. We get T15 is equal to 48. म्हणजे 15th रो मध्ये नंबर ऑफ सीट्स किती आहेत, 48 आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी काय विचारलेलं आहे बघा, टोटल नंबर ऑफ सीट, टोटल how many total seats, that is S27 is equal to question. मग नेक्स्ट आपण Sn चा फॉर्म्युला यूज करूया. सो देयरफॉर Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हे काय, टोटल जे आपल्याला सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी, हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. जर आपल्याला फर्स्ट अँड लास्ट टर्म ची व्हॅल्यू जर माहित असेल तर आपण अनदर फॉर्म्युला यूज करतो, Sn is equal to n upon 2 in bracket T1 plus Tn. दोन फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला यूज करूया. सो देयरफॉर S27 is equal to टोटल नंबर ऑफ सीट, नंबर ऑफ रोज 27 upon 2 in bracket 2 into 20 plus 27 minus 1 into 2.
आता इथं आपल्याला डिवाइड करता येणार नाही कारण 27 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. फर्स्ट सिम्प्लिफाय दिस ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घ्या म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. 20 into 2 that is 40 plus 26 into 2. 27 upon 2 into 40 plus we get 26 into 2 52. 27 upon 2 into 40 plus 52 2 plus 0 that is 2 5 plus 4 9. 2 ने 92 ला डिवाइड करा. 2 1 जा 2 2 4 जा 8 and 2 6 जा 12. आता 46 into 27 इकडे आपण मल्टिप्लिकेशन करूया. 27 into 46 6 7 जा 42 कॅरी 4 6 2 जा 12 plus 4 16. 4 7 जा 28 carry 2 4 2 जा 8 plus 2 that is 10. 2 6 plus 8 14 1 plus 1 2 1 we get use so therefore sign for each step. Yes 27 is equal to multiplication is 12 1242. लास्टला इनवर्ड आपल्याला आन्सर लिहायचं आहे. नंबर ऑफ सीट्स इन 15th रो आर 48 and total number of seats in that auditorium is 1248. लास्टला इनवर्ड तुम्ही आन्सर लिहा मी लिहितो बघा. सो देयरफॉर number of seats in 15th row that is 48 and total seats in an auditorium that is 1240. हे लास्टचे जरा लेटर मी जरा बारीक लिहिलंय तुम्हाला दिसत नसेल बट इन वर्ड आपल्याला लास्टला आन्सर राईट डाऊन करायचा आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. 5th एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल वर काय आहे. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. कारगिल एक हिल स्टेशन आहे इंडिया आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहे आणि त्या ठिकाणी मंडे टू सॅटरडे म्हणजे किती डेज झाले बघा. मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे म्हणजे टोटल 6 डेज आहे. अँड त्या प्लेसमध्ये डेली टेम्परेचर जे आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे. ऑल रीडिंग्स वेअर इन एन AP म्हणजे मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे ईच डेला जे टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे आणि टेम्परेचर आपण पेजवर लिहिल्यानंतर ते टेम्परेचर कोणत्या सिस्टीममध्ये आहे तर AP मध्ये आहे. ओके. देन देर इज कंडिशन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडे या दोन्ही डेजचं टेम्परेचरचं सम आपण जर घेतलं तर ते कुणाशी इक्वल आहे. वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. म्हणजे ट्यूसडे अँड सॅटरडेचं जे टेम्परेचर आहे त्या दोघांचं सम घेऊन त्याच्यापेक्षा 5 डिग्री सेल्सिअस मोर आहे. म्हणजे कंडिशन जे दिलेलं आहे
जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अँड सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कंडिशन बघितलेले होते त्या टाईपचंच कंडिशन इथं आहे. त्यामुळे कंडिशन केअरफुली आपल्याला रीड करायचं आहे. देन नेक्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे की टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30°C. वेनसडेचं टेम्परेचर दिलेलं आहे ऑलरेडी, म्हणजे टोटल 6 डेज आहेत आणि त्यापैकी 1 डेचं टेम्परेचर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे वेनसडेचं. अँड फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. अदर जे 5 डेज आहेत म्हणजे मंडे, ट्यूसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे, या 5 डेजचं टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथं नंबर ऑफ डेज किती दिलेले आहेत? 6 डेज. मग आपण 6 डेजचं जे टेम्परेचर कन्सिडर करणार आहे आणि ते एपी मध्ये असणार आहे आणि म्हणजेच आपल्याला 6 टर्म्स ऑफ एन एपी राईट डाऊन करायचं आहे. म्हणजे बघा स्टार्टला आपला सेंटेन्स काय असणार आहे? द टेम्परेचर recorded from Monday to Saturday are in an AP. बघा मंडे टू सॅटरडे जे टेम्परेचर रेकॉर्डेड केलेलं आहे ते काय आहे? एपी आहे. त्याने दिलेलंच आहे ऑल रीडिंग्स वेअर इन एपी. मग आता मंडेचं टेम्परेचर आपण काय कन्सिडर करायचं? सो देअरफॉर सपोज काय कन्सिडर करायचं बघा? टेम्परेचर ऑफ मंडे that is A - D°C. बघा मंडेचं टेम्परेचर काय कन्सिडर केलं आपण? A - D°C. आता कॉमन डिफरन्स इथं D घेतलेला आहे, त्यामुळं ट्यूसडेचं टेम्परेचर काय मिळेल? A°C. देन वेनसडेचं टेम्परेचर वेनसडेचं टेम्परेचर काय मिळेल? वेनसडेचं टेम्परेचर मिळेल A + D°C. त्यानंतर थर्सडेचं टेम्परेचर मिळेल A + 2D. देन फ्रायडे A + 3D. त्यानंतर सॅटरडेचं टेम्परेचर मिळेल A + 4D. लक्षात येते का? तर या पद्धतीनं आपल्याला ईच डेचं टेम्परेचर कन्सिडर करायचं आहे. सपोज याच्या अगोदर आपण 6 डेचा जो फॉर्म्युला यूज केला होता, याच्या अगोदर मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये या टाईपचे म्हणजे जेव्हा तुम्हाला एपीचे टर्म्स कन्सिडर करायचे 6 टर्म 5 टर्म जेव्हा घ्यायचे त्यावेळी आपल्याला कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं तर त्या पद्धतीनं तुम्ही घेऊन नंतर तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. आन्सर मिळतं का नाही बघा. ओके. आता ईच डेचा आपण टेम्परेचर या पद्धतीने घेतलेलं आहे. सो देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपल्याला जी क्वेश्चन मध्ये कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन वरून आपल्याला इक्वेशन तयार करायचे फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे बघा? द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे, म्हणजे मंडे टेम्परेचर प्लस मंडे टेम्परेचर, द सम ऑफ मंडे अँड सॅटरडे टेम्परेचर. सॅटरडे टेम्परेचर इज म्हणजे काय? इक्वल साइड 5°C मोर म्हणजे प्लस देन द सम ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे, म्हणजे ट्यूसडे टेम्परेचर
प्लस सॅटरडे टेम्परेचर. बघा या पद्धतीनं तुम्हाला कळावं म्हणून मी लिहिलेलं आहे. काय काय लिहिलेलं आहे बघा. मंडे टेम्परेचर प्लस सॅटरडे टेम्परेचर, सम ऑफ मंडे अँड सॅटरडे इज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन द सम ऑफ ट्यूसडे टेम्परेचर अँड सॅटरडे टेम्परेचर. या पद्धतीने दिलेलं आहे. हे आपण आन्सर मध्ये नंतर मेन्शन नाही केलं तरी चालेल. डायरेक्टली आपल्याला काय लिहायचंय. सो देअरफॉर बघा मंडेचं टेम्परेचर ए मायनस बी प्लस सॅटरडेचं टेम्परेचर ए प्लस 4d इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन द ट्यूसडे टेम्परेचर ए प्लस and Saturday temperature A plus 4d. Monday, sum of Monday and Saturday was 5 degree more than the temperature of Tuesday and Saturday. आता तुम्ही दोन्हीचा जर सम बघितला तर इकडे सुद्धा सॅटरडे इकडे सुद्धा सॅटरडे. डायरेक्टली त्याने असं जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असतं टेम्परेचर ऑफ मंडे इज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन ट्यूसडे एवढंच आहे. कारण बिकॉज दोन्ही ठिकाणी सॅटरडे आपण ऍड केलेलं आहे म्हणजे बोथ थिंग्स गेट कॅन्सल. लक्षात येत आहे का. म्हणजे थोडंसं कंडिशन देताना त्यांनी सेंटेन्स वाढवलेले, काही गरज नव्हती त्याची. फक्त त्यांनी एवढं जरी म्हटलं असतं की सॅटरडेचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन द ट्यूसडे टेम्परेचर. ओके. आता बघा इथं एक बोथ साईडला जे सेम टर्म्स आहेत ते आपण कॅन्सल करूया. बघा ए मायनस बी प्लस ए प्लस 4d, ए प्लस 4d, ए प्लस 4d गेट कॅन्सल. काय काय राहिले बघा. ए ए गेट कॅन्सल अँड निगेटिव्ह d इज इक्वल टू 5. सो देअरफॉर d इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला d ची व्हॅल्यू काय मिळाली. d ची व्हॅल्यू मिळाली एक मिनिट निगेटिव्ह 5. d ची व्हॅल्यू निगेटिव्ह d इज इक्वल टू 5. सो देअरफॉर d इज इक्वल टू दॅट इज निगेटिव्ह 5. d ची व्हॅल्यू मिळाली. आता अनदर व्हॅल्यू आपल्याला कोणती फाइंड आउट करायची. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची a ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर मग आपल्याला ईच डेचं टेम्परेचर राईट डाऊन करता येईल. बट त्यांनी काय दिलेलं आहे. आपल्याला दिलेलं आहे निगेटिव्ह 30 डिग्री सेल्सिअस कुठल्या डेचं टेम्परेचर आहे. वेनसडेचं टेम्परेचर. बट टेम्परेचर ऑफ वेनसडे. आता वेनसडेचं टेम्परेचर काय घेतलेलं आहे बघा आपण ए प्लस बी अँड दॅट इज हाऊ मच डिग्री. निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे निगेटिव्ह 30 डिग्री. ए प्लस डी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे निगेटिव्ह 30 डिग्री. सो देअरफॉर ए प्लस डी इज इक्वल टू निगेटिव्ह 30. आता डी ची व्हॅल्यू पुट अप करूया. ए प्लस निगेटिव्ह 5 दॅट इज निगेटिव्ह 30. सो देअरफॉर वी गेट ए इज इक्वल टू निगेटिव्ह 30 प्लस 5 निगेटिव्ह 5 राईट साईडला शिफ्ट केलं पॉझिटिव्ह 5. सो देअरफॉर ए इज इक्वल टू 5 मायनस 30 दॅट इज निगेटिव्ह 25. म्हणजे ए ची व्हॅल्यू मिळाली निगेटिव्ह 25. सो देअरफॉर टेम्परेचर आर. आता ईच डेचं टेम्परेचर लिहायचं. फर्स्ट राईट डाऊन करूया. मंडे टेम्परेचर. आता मंडे टेम्परेचर काय ए मायनस बी इज इक्वल टू निगेटिव्ह 25 मायनस निगेटिव्ह 5 दॅट इज निगेटिव्ह 25 प्लस 5 म्हणजे काय मिळालं बघा 5 मायनस निगेटिव्ह 25 दॅट इज निगेटिव्ह 20 डिग्री सेल्सिअस. मंडेचं टेम्परेचर आपल्याला मिळालं निगेटिव्ह 20 डिग्री सेल्सिअस. देन मंडे नंतर ट्यूसडे टेम्परेचर. ट्यूसडेचं टेम्परेचर कन्सिडर केलेलं आहे ए अँड दॅट इज ए मीन्स निगेटिव्ह 25. त्यानंतर
वेनसडेचं ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, त्यामुळे लिहायचं नाही. थर्सडे टेम्परेचर काय दिलेलं आहे बघा, a+2d मीन्स a ची व्हॅल्यू आहे -25 प्लस 2 इंटू -5. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला थर्सडेचं टेम्परेचर मिळेल. त्यानंतर फ्रायडे अँड सॅटरडे. इकडे लिहूया आपण. थर्सडे टेम्परेचर काय मिळेल मला, -25, -5 into 2, -10. -25, -10. किती मिळालं, दॅट इज -35 डिग्री सेल्सिअस. बघा इथं मी का थोडंसं थांबलो, तर फर्स्ट व्हॅल्यू मिळाली 20 डिग्री, नंतर 25, मग नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळालं पाहिजे 30, बट 30 इज ऑलरेडी गिवन, -30 गिवन वेनसडे. थर्सडे टेम्परेचर -35. फ्रायडे टेम्परेचर, फ्रायडेचं टेम्परेचर काय कन्सिडर केलं होतं आपण, a+3d, that is -25 plus 3 into -5, -25, -15, we get -40 degree Celsius. Then Saturday temperature is a+4d, -25 into 4, plus 4 into -5, -25, -20, we get -45 degree Celsius. म्हणजे आपल्याला जे टेम्परेचर मिळणार आहे ते टेम्परेचर आर इन एपी आहेत का नाही, आपण जेव्हा सॉल्व्ह करतो त्यावेळेस सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे. -20, -25, -30, -35, देन -40 अँड -45. तर या पद्धतीनं मंडे टू सॅटरडे टेम्परेचर आपल्याला मिळणार आहे. आणि लास्टला तुम्ही पुन्हा ते सेंटेन्समध्ये राईट डाऊन करा. आपण 6th एक्झाम्पल कडे जाऊया. तर 6th एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज इन ट्रायंग्युलर शेप. जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. आणि त्या दिवशी एक लँड आहे म्हणजे जमीन आहे आणि त्या जमिनीचा शेप कसा आहे, ट्रायंग्युलर आहे. म्हणजे या पद्धतीनं लँड आहे ट्रायंग्युलर शेपमध्ये. आणि या जमिनीवर लँडवर ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केलेला आहे. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देयर इज 1 ट्री. म्हणजे फर्स्ट रो मध्ये 1 ट्री प्लांट करायचं आहे. Then second row, in the second row there are 2 trees. Second row मध्ये 2 trees, नंतर 3 trees, 4 trees, नंतर 5 trees. तर या पद्धतीने प्लांटेशन करायचं. आणि नंबर ऑफ रोज त्यांनी किती दिलेले आहेत बघा. इन द
third row 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. म्हणजे टोटल हे फर्स्ट रो आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे टोटल किती 25 रो. म्हणजे 25th रो मध्ये आपल्याला नंबर ऑफ ट्रीज किती आहेत हे फाइंड आउट नाही करायचं. म्हणजे टी 25 नाही तर 25 रोज मध्ये म्हणजे फर्स्ट टू 25 याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत हे फाइंड आउट करायचं. सिंपल क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला जे ईच रो मध्ये ट्री प्लांटेशन केलेलं आहे, फर्स्ट रो मध्ये 1 ट्री, सेकंड 2, 3, 4, 5 या पद्धतीने प्लांटेशन केलेलं आहे. आणि हाऊ मेनी रोज आहेत 25 रोज आहेत. आणि टू फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25th रोज. तर आपल्याला येस 25 फाइंड आउट करायचं. आता बघा याचं सोल्युशन लिहित असताना आपण जसं ऑडिटोरियमचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं, ऑडिटोरियमच्या एक्झाम्पलमध्ये 20 चेअर्स होते स्टार्टच्या फर्स्ट रो मध्ये, नंतर 22 ने नंबर ऑफ सीट्स इन्क्रीज होत गेलेले होते. आता इथं नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीज होत गेलेले 1 ने. प्रत्येक रो मध्ये एक ट्री जास्त प्लांट केलेला आहे. लक्षात येत आहे. फर्स्ट रो मध्ये 1 ट्री, सेकंड रो मध्ये 2, थर्ड मध्ये 3, फोर्थ मध्ये 4. मग 25th रो मध्ये किती ट्रीज असतील 25 ट्रीज असतील. बट आपल्याला 25 रो मध्ये किती ट्रीज आहेत हे फाइंड आउट नाही करायला सांगितलं. आपल्याला टोटल 25th रो पर्यंत जे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग स्टार्टला आपण आन्सर लिहित असताना जे वर्डिंग करणार आहे ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये सुद्धा केलं तरी चालेल, पण थोडंसं केअरफुली वर्डिंग करा. आता बघा जे क्वेश्चनमध्ये वर्ड यूज केलेले आहेत त्याचाच उपयोग करून आपण आपला आन्सर राईट आउट करणार आहे. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देअर. मग आपला फर्स्ट सेंटेन्स काय असेल, trees planted in each row is as below. फर्स्ट रो मध्ये 1 ट्री, सेकंड मध्ये 2, 3, 4, 5, 6 so on. या पद्धतीने नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड. इथं एक वर्ड आपण मांडूया, number of trees planted in each row is as below. So therefore here आता बघा common difference d is equal to 2 minus 1 1, d is equal to 3 minus 2 1. So therefore common difference d is equal to 1 is a constant. So therefore the series 1 2 3 4 5 6 and so on is an AP. म्हणजे जे ट्रीज प्लांटेशन केलेलं आहे ते AP आहे, आपण आधी प्रूव्ह केलं. आता काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा. सो therefore first term a is equal to 1, common difference d is equal to 1. ओके. आता बघा नंबर ऑफ रोज किती आहे 25. व्हेरी गुड 25. सो therefore n is equal to 25. टोटल ट्रीज म्हणजेच आपल्याला S25 फाइंड आउट करायचा आहे. ओके. या पद्धतीनं काय दिलेलं आहे आणि काय फाइंड आउट करायचं आहे हे आपण राईट डाऊन केलं. मग आता फॉर्म्युला कोणता वापरायचा, TN चा वापरायचा का SN चा वापरायचा. व्हेरी गुड, SN चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो therefore SN is equal to n/2 in bracket 2a plus n minus 1 into d.
व्हॅल्यू पुटअप करूया. So therefore S25 is equal to 25 upon 2 in bracket 2 into 1, A ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस 25 minus 1 into 1, D ची व्हॅल्यू is also 1, कॉमन डिफरन्स सुद्धा 1 च आहे. टू 1 चा 2 प्लस 25 minus 1 24, 24 into 1 that is 24, 24 ones are 24, 25 upon 2 into 22 plus 2 26, 2 1 are 2, 2 1 are 2, 2 3 are 6, 25 into 13, 13 5 are 65, carry 6, 13 2 are 26 plus 6 that is 32. So therefore we get total trees in total rows. How much? Yes, 25 is equal to 325. म्हणजे total number of trees in 25 rows. Total number of trees in 25 rows is 325 trees. किती ट्रीज आहेत तर 25 रोज आहेत आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज मिळतील आपल्याला 325. या पद्धतीनं सॉल्व करायचंय. प्रॉब्लेम सेट आपण नंतर सॉल्व करूया. याच ठिकाणी हे चॅप्टर आपण थांबूया. प्रॉब्लेम सेट नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर चॅनलला जे विद्यार्थी अजून सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करतो ते तुम्हाला लगेच समजेल. आणि याच ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.